मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तालुक्यासनं ठच्चा ठच भरून एसटी सुटली. कंडक्टर पुढनं तिकीट फाडतूया तवर तर एसटीनं 10-12 मैल पार बी केल्यात. तेवढ्यात शिंगल बेल वाजली आणि ड्रायव्हरच्या ब्रेकवरल्या तळपायाची आग मस्तकात घुसली. माग बी न बघता चिरडीनं बोंबाटला. ह्यांच्या मायला खेडम्यांच्या तर जरा कुठं किक बसल्या तर फाट्याफुट्यावरचं पॅसेंजर असतया. फाटाफुटा तर दूर हाय अजूनही. ड्रायव्हरनं गाडी रुकवली. तिकीट फाडता फाडता कंडक्टरही कावला. माग दरवाजातल्या गर्दीकडं नजर फेकत खेकसला. कुणाला र मसनात जायची घाय झाल्या. कोण र त्यो बेल मारलिया? कोणतरी फुसकनी जबाब दिला. त्यो बुवा हाय, बाय हाय. कोण र ती? हाय माग कोणतरी सकवार गुलझार नाराशी. पब्लिक खिदळली. पॅसेज मधल्या बसल्या उभ्या बाया माणसांना तुडवत कंडक्टर माग आला. कुणी शानीनं बेल मारली. बेलला पब्लिकनं हात लावायचा नाही ह्यो कायदा कानून ठावा हाय का नाय? हो कंडक्टर, असं तर होऊ नकासा. म्या 150 बेल मारल्या. काय म्हणणं हाय? बोला की आता. कंडक्टरनं पाहिलं. तरणी ताठी सलवार कमीज ओढणीवाली, पाठी सॅकवाली परिवानी गोरी पानपोरगी राग राग डोळं वट्टारून पाहत होती. कंडक्टर वाईच नरमला. ताईसाब ही तशी उतरायचं हाय वय? नाही, मला कंप्लेन करायची हाय. गाडी पोलीस स्टेशनाला न्यायची बघा. डिरेक्ट पोलीस स्टेशन? पब्लिकच्या पोटात तर गोळाच आला. एवढं झालंय तरी काय ताईसाब? माझी छेड काढल्या. कुणी? कोणत्या अवलादीचा? ह्यो काय अजून बी माझ्या संग खिटूनच हाय डोमकावळा. कंडक्टरनं पाहिलं. तिच्या मागे एक जवान दरवाजात कसा बसा लटकून उभा होता. बऱ्यापैकी कापड घातलेला, चेहरा साळसूद, भोळा बाबडा, मवाली टाईपचा वाटत नव्हता खरं, तरी बी कंडक्टर वसकला. हो तुम्ही काय लाज शरम आब्रू हाय का नाय गर्दीत पुरीची? जवान फटकरनी बोलला. हे कंडक्टर, फुकाच्या आदावर घेऊ नकासा. म्या काय एक केलेलं नाही. खोटं बोलतोय त्यो. ताईसाब ठासून बोलली. यानं माझ्या कमरेला गुदगुल्या. असं 2-4 माणसं जागीच बुड हलवत माना वाकड्या करून म्हणली. हाना 2 धोतरीत बडव्याच्या. कुणी हात लावून तर बघा मला. त्याचा हातच काढतो खोब्यातनं पिरगाळून बाहेर. गरम माथ्याचा जवान करल बी तसं. असं म्हणताना पब्लिक वरमली, पण पोरीला ताव आला. कंडक्टर सामन्या हातवार करत दम दिल्यागत वराडली. हो कंडक्टर, पहिलं छूट गाडी पोलीस स्टेशनला. हे असलं मजनू छाप लय माजल्या ती. ताईसाब, आता आधी मध्ये पोलीस स्टेशन कुठं व इकडं? वापस तालुक्याला जावं काय? त्याला माझा काय इलाज? घुमवा गाडी माग गपचूप. हो ताय माया अक्का, पब्लिकचा खोळंबा होईल व. पुढं पहिलंच गाव आलं की चौकीत जाऊया. नाही, कायदा कानून काय हाय? जिथल्या तिथं कंप्लेन करायची असत्या. घुमवा गाडी माग, मग बघते या कावळ्याकडं बरोबर. तोड काढावी म्हणून कंडक्टर जवानला म्हणाला. भाऊसाहेब, माफी मागा आणि मिटवून टाका की व. जवान भाऊसाहेबाच्या अंगात वरले टिळक साहेब घुसले. म्या हातबीत लावलेला नाही. म्या माफी टाकी मागायचा नाही. हुड, हात लावला नाही, बोट बी लावलं नाही कमरेला. ताईसाब भडाकली. जीभ हसडत कशी नाही तुमची खोटं बोलतानी म्हणते म्या. खरं खोटं होऊन द्या की पोलीस स्टेशनात. माझ्या बाच काय 4 चौवल जाते ती. वापस तर घुमवा गाडी, वापस. त्याचा आपसात हा चालेस तो कंडक्टरनं डोसकं चालवलं. त्यानं दोघांना बी विचारलं. तुम्ही दोघांनी तिकीट फाडल्या ती का? नाही. उतरा दोघं बी खाली. खाली पिली खोटी करू नकासा. कंडक्टरनं पडदिशी वाकून एसटीचं दार जोरात खोललं. चिमटा कटाकटा वाजवला. मॅगी त्या नवं तिकीट, हे धरा पैसं. ताईसाब मवाळ झाल्या. कायदा काय म्हणतो? बिगर तिकिटी गाडीत कोणी बी घुसायचं नसतं या. पुढे चेकिंग होती, आमची नोकरी जाती. अगोदर गुमान खाली उतरायचं. उतरो निचे, उतरो. आणि पब्लिकची कित्येक तिकीट फाडायची राहिले ती व. ताईसाब बोललीच. मग तर कंडक्टर आणिकच तावून बोलला. त्या आमचं चेकर साहेब बघत्याली. जादा शानपणा नको. गुमान खाली उतरायचं, तिकीट फाडायचं आणि मगच एसटीत चढायचं. जल्दी.
हे पोरी उतर की, थोबाड काय बघती, आम्हाला बाजार गाठायचाय, काम आहे ती, एक बाई फटाक दिशी बोलली. तसं बाकी पब्लिकनं पण गिल्ला केला. उतरा 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 लवकर. नि दारातल्या इतरांनी त्या दोघांना ढकलल्यागत केलं. तसं दोघांना चरफडत खाली उतरावं लागलं. खाली उतरून ते एकमेकांकडं मारक्या बैल म्हशीसारखं बघत असतानीच कंडक्टर डबल बेल मारून खटकन दार ओढून घेतलं आणि ड्रायव्हरनं बी गाडी दुर्राट सोडली, दुर्ळा फपुटा उठवत. ए कंडक्टर थांब थांब असं बोंबलत ती 150 बला यष्टी मागं धावत धावत गेली. रागा रागानं तिनं यष्टीवरती पायातली चपली पण जोरानच फेकून मारली. चपली यष्टीला पाठी लागून फपुट्यात पडली. चपली उचलायला बया मरगायल्या वाणी जाऊ लागली. कंडक्टरनं उतरवलं तिथं तिच्या रूपानंच काय ते साजरं गोजरं पाखरू होतं, बाकी कुठं चिटपाखरू बी नव्हतं. रस्त्याच्या कडला उगा बोरीचं झाड उभं होतं. त्या 150 पुरीकडं रागानं पाहत तो जवान गडी बोरी खाली जाऊन बसला. बोरीकडं येता येता तिनं त्याच्याकडं कसनुसं थोबाड करीत पाहिलं. त्या सुनसान वाटवर त्याचं ब्याबी वाटलं आणि म्हणलं तर आधार बी वाटला. मान खाली घालून पाय वढत चपल्या हातात धरून ती बोरी पाशी आली. बोरीच्या काटेरी फांट्या खाली झुकल्या होत्या. कच्ची पक्की हिरवी पिवळी बोरं हिथं तिथं लगडली होती. तो शहाजोग आता उलट्या दिशेला थोबाड करून बूट टेकून बसला होता. तिनं चपल्या खाली टाकल्या. टांचा उंचावून हात वर करून 10-15 बोरं तोडली. 2-4 तोंडात टाकली. बाकी ओंजळीत धरली आणि त्याच्याकडे सरकत मंजूळ आवाजात म्हणली, बोरं पाहिजे ती का? तिच्या नरमाईनं त्यानं बी मस्करी केली. काय भाव? भाव खाऊ नगासा उगा, फुकाटची बोरं आहे ती. हा, टप्पोरी पण कच्ची दिसत्या ती, आंबाट चिंबाट असत्याली. नाही, जरा जरा पिकल्याली बी हाय ती, गुळमाट चवीची देऊ का? खरंच घेऊ का? आता घ्या म्हणते तर. शबरीची उष्टी माष्टी बोरं नकोत, मॅच तुडतो की माझ्या हातानं. तो उठला. हात उंच करून मोठी फांटीच खाली झुकवली, हलवली. तशी बोरं पट्टापट खाली पडली. ती वाकून वाकून बोरं वेचू लागली. त्यानं बोरं तोडली, तोंडात टाकली. गुच्चूम करीत चोखून आठोळ्या उडवल्या. तिनं ओढणीत बोरं भरून घेतल्याली पाहून तो गुळमाट हसला. आईजीच्या जीवावर बायजी उदार, इतका बी हावरपणा बरा नव्ह. असू द्या आम्ही हावरट, लय दिसानं ह्यो मोकळ्यावरचा रानमेवा चाखायला भेटला या. त्यानं अनेक एकदा बोराची फांटी हलवून बोरं पाडली. मग फांटी सोडली. हातातली बोरं खात खात खाली बसला. तिला म्हणला, टेका बुड, या खांदूक यष्टी येईस तो. वाट बघा वाट, खरं तुम्हासने ठावं नाही व काय? इकडं सांज पतूर दुसरी यष्टी फिष्टी येत नसती त्या. ट्रक जीप टेम्पू असल्या आडवाटला ट्रका जिबा मरायला येतात या वय. हा मायला, तुम्हीच ह्यो घोटाळा केलाय सा बघा. अजाबात नाही हा. खरं तर कुणाचं तरी छत्रीचं टोक तुमच्या कमरेला टोचत होतं, त्या म्या 2 टाइम बाजूला सारलं. तुम्ही छत्री पाहिलीच नाही. माझी बोट पाहिली तर तेवढ्याने वचकन भांडायच लागला सा. कपाळावरती हात मारून ती चिडचिडली. मग तवाच नाही का यष्टीतच थोबाड उचकटायचं? कशाला मग कंडक्टरनं उतरवला असता आपणाला? म्या म्हणलं कुठं बाईचं तोंड धरा, म्या बाय हाय व्हय. आणि मग कालिजातली पुरगी हाय म्या. पाठीवरच्या सॅक मध्ये नोटबुक आहे ती, बघा डोळं फाडून. तिनं सॅकच्या चेन खोलल्या. त्यानं बी सॅक मध्ये डोकावलं व हसला. आयना, लिपस्टिक, नेलपालिश, पावडर, रुमाल आणि काय काय, हे तर दुकानच तुमचं मेकअपचं म्हणायचं. तरीच तोरा आणि नखरा. बसा तुम्ही सांज पतूर हिथं टाळ नाही तर टाळ्या पिटत. मी आपला जातो झपाट्यानं चालत. ईस एक कोस तर हाय सामनगाव. खरं तिथं जायचं, ते तर माझंच गाव हाय. सांगताना तिला बरं वाटलं. तिथनं पुढं औशी नदी वलांडून खालच्या अंगाला गाव हाय माझं. बरं मग राम राम. तुम्ही काय म्हणते विंग्रजीत? हा बाय. बरं चटक चांदणी बाय. राम. तिनं तोंड वाकडं करून दोन्ही हात जोडले. त्यानं आपली भली मोठी थैली उचलली, खांद्यात अडकवली. पाय उचलण्याआधी म्हणाला, संग येतायसा का? तोंडातली बोर आठवळी थू करीत तिनं तोंड वाकडं केलं. त्यानं पावलं उचलली, तरा चालवली. तिनं पाहिलं, आजूबाजूवरती दूरवर वस्ती न्हाय, वाडी न्हाय, माणूस काणूस न्हाय, जिपर कुत्र नाय आणि जित्राबी न्हाय.
तिला एकाएकी भ्याच वाटलं. तो गेला आणि कुठनं कोण आला आपणाला धरलं बिरलं तर. तसं म्हणलं तर यष्टीतल्या गर्दीत त्यानं बोडबी लावलं नव्हतं. म्हणजे गाव गुंडावानी नसावा. तर मग आपण बी जावं संघ आणि काय. तो दिसेनासा व्हायच्या बेतात असतानाच तिनं हाळी दिली. ओ तुम्ही थांबा म्हणलं वाईच. तिची हाळी कानी पडली तसा तो जागीच रुकला. तिनं पायात चपला घातल्या. पाहिलं तर चपलीचा अंगठा तुटलेला. मघा यष्टीवर चपली फेकली तवा तुटला म्हणायचा. ती तशीच लंगडत निघाली. त्याच्या जवळ आली तर तो खिदळतोय हा हा करून. असं लंगड्या घोडेवानी चालल तर 2 दिवस लागत्याली सामनगाव गाठायला. अवा अंगठाच तुटलाय व चपलीचा माझ्या. शानपणा दावला की असंच होतया. बघू रिपेअर होत्या का ती. सांबार वायाची लयच हाऊस आल्या व्हय तुम्हाला. ती बारीक सहसली. अव एवढा मोठा देव विठोबा महार झालाच की. मग म्या चांबार झालो तर काय बिघडले व्हय. आरा तकलादू प्लॅस्टिकच्या चपला. याला गाठ बसना की शिवता जमना. चला उचला पाय अनवानी. फपुट्यात पाय चटकत्याती कडन चाला सावली धरून जरा. सावली जशी काय लाईनच लागल्या झाडांची हित. अन काटा बिटा पायात मोडला तर आता गालीचा अणू कुठनं रस्ताभर हंतरायला तुम्हासाठी. अव बोलत बाय माणूस. तो चालायचं थांबून खो खो हसायलाच लागला. आता काय झालं एवढं खदा खदा हसायला आणि गदा गदा हलायला हा. म्या बघा बाई म्हणलो तर तुम्हासनी कसा फनकार आलता. मन कालिजातली पुरगी आता आपसुकच बाय माणूस हा. बरं हायच म्या कॉलेज गर्ल. तुमच्या वाणी अडाणी तर नाही नव्ह. अडाणी 3 साला माग मॅट्रिक फेल झालो या. उगी पैका नाही तर रखडलं. तवा जमलं असतं तर आज तुम्हा संग कालिजात असतो. असंच असतं या बघा गोरगरिबाचं. तिला वाईट वाटलं. फपुड्यातनं तळपाय चिटचिट करीत ती चालत राहिली. मधीच तो रुकला. म्या बी खरंच अडाणी आणि भुलक्कड हाय. अव वहिनीसाठी चपला घेतल्या ती. त्यानं थैलीतनं नव्या कोऱ्या चपला बाहेर काढल्या. तिच्या पायाजवळ टाकल्या. बघा घालून होत्या ती एका त्या. नको तुमची वहिनी नाही बोंबलायची. तिला कुठे ठावा हाय अजून. घाला तुम्ही बिनधास्त. खाली वाकून तिनं चपला घातल्या. अदमास फिट्टो फिट बसल्यात आता चटा पाय उचलायचं तेवढं बघा बाई. आणि ह्या तुटक्या चपला द्या इकडं माझ्याकडं. तिच्या हातातनं त्यानं चपला घेतल्या. झाडोऱ्यात फेकल्या. ती आपली हवं असं करीत राहिली. मग आपसुकच हसली. तसं तो म्हणला. चांदणं कसं झाक पडलं या नव. चांदणं का ऊन म्हणायचं. कालीच्या जाऊन बी समजना व्हय. तुम्ही हसलासा म्हणतानी चांदणंच नाही व्हय पडलं. ती खुशीनं लाजली आणि म्हणाली. आणि तुम्ही हसतायसा तवा काय पडतं. काळ्या कुळकुळीत ओठांमधले आपले पांढरे धोप दात दाखवत तो हसून म्हणाला. चुनाशी पडल्यागत. तोंडावरती हात ठेवून ती हसू लागली. असं बोलू नये. बाडीचं कलरिंग का आपल्या हातात असतं या व्हय. आलं देवाजीच्या मनात तिथं कुणाचं चालना. हे बरं आहे का देवाचं. आमच्या टायमालाच बरा कोरा रंग शिलकीत राहिला नाही तर डांबरात बुचकाळला आणि खाली धाडलंय आम्हासनी. तिला हसू बी येईना आणि जबाब बी सुचना. चालत राहिलं तर दोघं बी. 1.5 मैल पायपीट केल्यावरती थकून गेली आणि एका मैलाच्या पत्थरावरती आपलं नाजूक बूट टेकवलं. पायच लय दुखत्यात यावं. देऊ का चिपून. तर हिथं जसं बाजलं आणि हातरूनच पडलं या मी लोळलाळ करायला आणि तुम्ही माझं पाय चेपायला. इतकं बी नाजूक राहून पुरीच्या जातीनं. आदत पडल्या. यष्टीनं कालीच्या जायाची आणि यायाची. झालंच तर घरची बैलगाडी ट्रॅक्टर हाय. कवा मावा पिवळी जीप बी भेटून जात्या कुठं जायचं असलं तर. पायी चालणं होतं या व्हय मग हिथं काय मुक्काम ठोकतासा व्हय आता. मला बी हाऊस नाही. पण खरं आईची आण लयच दुखत्या ती बघा पाय. मग बसता का माझ्या कडवरती नाही तर खांद्यावरती. तर काय बी बोलतायसा व्हय. 5-10 मिनिटं दम खाऊन द्या की. बसा की तुम्ही बी जरा. अशानं सामानगाव कवा गाठायचं तुम्ही. ह्या पायाव त्या पायाव डालडोल करत तो उभाच राहिला. इकडं बघ चाललं त्याचं आणि त्याला एकाएकी फुडल्या कुठल्या तरी शेतातनं बैलगाडी रस्त्याकडे येताना दिसली. तो हराकला. बैलगाडी इचारू काव त्याला. ती उठलीच. इचार की पटाक दिशी. हे गाडीवाल्या हर गाडीवान मायला बहिरट हाय जणू. का कानाड करतोयास र. तोवर शेतातनं निघून बैलगाडी रस्त्याला लागली. त्यानं पुन्हा हाळी दिली. ए बाबा थांब की रे गाडीवाल्या तुझ्यात आता. कोण म्हातारबा असेल बी भैरोबा.
चला पळत पळत गाठूया आपणच. तो पळत सुटला होताच. बैलगाडी गाठल्या आणि पुढ्यात जाऊन हात आडवं करून जू धरून ठेवलं तर बैलगाडी रुकली. तिनं लांबनं पाहिलं. बैलगाडीवाल्या संग हुज्जत घालतोया जणू. गोडी गुलाबीनं बैलगाडीत बसायचं तर गडी माणसं जिथं तिथं जोराजोरीच धावत्या ती कधी पण. ती तिथवर आली तवर बैलगाडी मागं येतो हसून म्हणाला, त्याला लवकर ऐकूच आलं नाही म्हण, बसा चढदिशी. सलवार कमीज असल्यानं बैलगाडीचं मागचं दांडकं धरून तिला चढता आलं. तो चढतोय तोवर बैल आणि बैलगाडी पुढं सरकली तसा तिचा तोल गेला आणि ती गाडीवानाच्या पाठीच पडली. सॉरी बाबा असे म्हणे तो गाडीवानानं मुंडी मागं वळवून तिच्याकडे रागानं पाहिलं. डोईवरती भलं मोठं मुंडासं, जाडजूड पांढऱ्या धोप मिशा, नाकावरती जुनाट जाडजूड चष्मा, खांद्याभोवतीनं विटकरी वाकळ असल्या त्याच्या अवतारानं तिला हसू बी आलं, पण तिनं दिसू दिलं नाही. तर त्याचं रागावनं मनावरती घेतलं नाही. ती बसली तर नरम गादीत धसली. पाहिलं तर बैलगाडीत खाली कडबा, कडब्यावरती जोऱ्याची 4 पदरी घडी, त्यावर डब्बल गादी आणि साईडला तक्क्या. तिच्या ध्यानात आलं, म्हातारबा त्याचं पाहुणं रावळा आणायला चाललाय म्हणायचं. बूट टेकवल्यावरती तक्क्याला टेकत वडणीनं चेहऱ्यावरचा गळ्याचा घाम पुसत ती म्हणाली, बरं झालं नाही व दुपारचं पुचू आपण सामनगावला. सामनगावचं नाव ऐकून गाडीवानानं विचारलं, सामनगाव? कुणाची ग पोर म्हणायची तू? सोम्याची का गोम्याची? ती लगे फनकारली, सोम्या गोम्याची नव्ह, तालेवाराची लेख हाय. हा. तिच्या जबाबानं गाडीवानाला नाही पण त्याला रागच आला. गाडीवानानं बसायला दिला आरामात, तासला उद्धट जबाब. बारकस हसून तो म्हणाला, घ्या आम्ही कवा धरणं तोंड चालवले फकाफका चक्कीवानी, पण नाव गाव विचारलं नाही आणि ह्या बाबानं फटाक दिशी विचारलं बी. तुमचं कोणी तोंड धरलं होतं का? बरं का बाबा, सामनगावचे डुंबे पाटलाची लेख आहे म्या, नाव ऐकलंच असेल तुम्ही बी. तुझं नाव नाही बा ऐकलं कवा, माझं नव्ह माझ्या बाचं. नाही बो, आपलं कामच काय पडतं या बड्या आसामींकडं. आणि मग इकडं पायी पायी फपुट्यातनं काट्या कुट्यातनं ग कशी तू? तालेवाराकडं बैलगाडी घोडागाडी मोटारगाडी काय नाही वय? आरारारारा. अव म्हणलं तर समद हाय. हय हय काळू महाराज. त्याच्या पुढं हातवार करीत ती तनतनली. तनातनी केली यष्टीत तर कंडक्टरनं यष्टीतनं बाहेरच हाकलून दिलं बघा. म्या काय केलं नाही बाबा, हिनं सगळं केलं या. तिनं डोळं वट्टारलं तसं त्यानं आपली जिबली चावली आणि गप्पच बसला. गाडीवानाने विचारलं, काय ग नाव तुझं? सुनंदा आत्माराम डुंब पाटील. तिच्या मसाने बसलेलो तो कुणी विचारलं नाही तर बी म्हणला, आणि माझं नाव काळूबा. सुनंदा फुसकरनं हसली. लय झाग, असं सांगतायसा जसं की देवी काळूबाईनच तुमचं बारसं केलं या. वा म्हातारबा, तुमचं बी काहीतरी नाव असेलच की, बाळकोबा, दत्तोबा, कोंडीबा, धोंडीबा. सुनंदाला हसूच येत होतं. काय बी नाव समज, असतं तरी काय आमच्या सारख्याच्या नावात ग. सुनंदा वापस खळखळून हसली तर काळूबा चिडलं. हसायला काय झालंय एवढं? त्याचं नाव आहे धोंडीबा. मी हसली तर आता नाही का वाटत तुम्हाला चांदणं पडलंय असं? त्या दोघांमध्ये तनातानी नको म्हणून धोंडीबानं विचारलं, कंच्या शाळेत जातीस बाय, कितवीत हायस तू? ई शाळा? हे कालिजात जाते बा, 12वी पास 2 साला माग. कंच ग कालिज? तालुक्याचं बावनटे शेठ कालिज. कालिजात जाती, तालेवाराची लेख म्हणते आणि तुझ्याकडं कानफोन बिन नाही? कानफोन? धोंडीबा मोबाईल म्हणा की व. हाय पर घरलाच हाय. मायबा कालिजात मोबाईल नको म्हणते ती. तसं नव, उगा पोरं मग फोनवर बोलता, चराट लावत्या, चाटाळपणा करत्या, कवा मावा चावनाड बोलता. मला बी नाही आवडत तसला पानसटपणा. म्हणजे घराण्याच्या आबरू जपतीस म्हण की. काळूबानं शानपणा दावला. जपायला नको व्हय, तुम्हीच सांगा बरं धोंडीबा. खरं हाय, पुरी बाईनं इज्जतीनं राहावं. पण मग सलवार खमीजची फॅशन बरी चालत्या घरी. हा फॅशन कुठं, ड्रेस हाय तो समद्या पुरींचा. आणि नवं नवं फॅशन मला बी आवडतं या. तुम्हासनी सांगते, जीन पॅन्ट आणि टॉप सदरा बी घालत्या म्या. कुठं आमचं फंक्शन बिंक्शन असतंय तवा. लई चुरू चुरू बोलत्या आता खरं, पण लगीन झाल्यावर नवरा सासू सासरा बरा घालू दिल पॅन्ट फॅन्ट. सुनंदा फनकारली, ओ म्हातारबा,
गुमानं गाडी हाकला बरं सामने बघून, नाहीतर घाला लादीमध्ये खड्ड्यामध्ये. हे बरं तुझं, गाडी माझी आणि मलाच दमबाजी. मग तुम्हाला काय करायची ती नसत्या पंचायत्या. काळूबा सुनंदाकडे झुकून हळूच म्हणला, त्याचा पोरगा असेल लग्नाचा. सुनंदाचं डोळं बोरा एवढाले झाले. ती बी हसून म्हणली, आता काय उपयोग, का बरं? आज सांच्यालाच पाहुणं येणार आहे ते मला बघायला. त्याकरता घाईघाईनं कॉलेजातनं निघाले. यष्टीत घुसले तर काळू महाराज, तुमच्यामुळे हिथं समदा खुळंबा झालाय. कसा हाय पोरगा? पाहिलाय कुणी अजूनही? त्याचं तर काय देखील ठावण आहे मला. बापानं एकाएकी सांगावा धाडला तर चाललीन काय? आता घरला जाईन तवाच समजल कसा हाय आणि कसा नाही त्या. तो कसा का असना, तुम्हासनी कसा पाहिजेल व पोरगा? सुनंदानं उलट विचारलं. कसा म्हणजे? नाही म्हटलं. फुसफुस हसत काळूबा पडदिशी बोलून गेलाच. माझ्या वाणी चालेल का? आईन्यात थोबाड बघावं आणि मग उचकटावं माणसानं. हे असलं बेंद्र? काळा काळा ढुसणे यामाचा बापूस. हो, दोंडीबानं टोकलं. मग सिनेमातला हिरो पाहिजे का बिझनेसवाला, का शेती बागायतीवाला, का कुठलाचा राजकुमारा? तुमचं बी कान हिकडच लांब झाल्या ती व्हय बा. आता म्हातार बा तुम्हीच सांगा मला. म्या गोरीपान हाय, नाजूक हाय, तर मला भावलासा गोरा गोमटा तगडा तुगडा रांगडा आणि खानदानी नको व्हय. मग बिन नोकरीवाला घर बशा का असना व्हय. दोंडीबानं टाइमपास चालवला. नोकरीवाला भेटला तर सोन्याहून पिवळं. निदान शेती भाती मळा बागायती पाहिजे ते बी सवताच. कुणाची सालदारकी नको आपणाला. दोंडीबा हसून बोलला, माझं हाय वावर, मळा बागायती बी हाय, मस 15 एकर हाय. काळुंबा हसून फुसफुसला, आणि गोरा गोमटा बी हाय ह्यो. तगडा नसल पण रांगडा दिसतोय ह्यो मुंडासवाला, मिशीवाला, चष्मवाला, माळवाला. चालेल का तुम्हासनी? नोकर चाकर दिमतीला, म्हातारा नवरा गमतीला, बुंदीचा लाडू पंक्तीला. हो काळूबा, तुमच्या जिबला नाय हाड आणि म्हणे मटन मुर्गी वाढ. चपल्या नव्या कोऱ्या हायती तुम्हीच दिलेल्या. चपलीनं बडवीन असलं काय फालतुकवाने बोललासा तर. आणि सुनंदाच्या डोळ्यात टच करणं पाणीच आलं. तिथे ओढणीनं पुसू लागली. काळूबा म्हणला, जाऊन द्या हो, उग टाइमपास मस्करीत बोललो. उगी उगी व गालफुगी. तोवर दोंडीबानं बैलगाडी रस्त्याच्या कडला घेत घेत रुकवली. काहीसं हसून सुनंदानं विचारलं, बैलगाडी बी पंक्चर झाली व्हय म्हणायची? व्हय, बैल पंक्चर झाल्या ती, त्यांना बी विसावा पाहिजेच नव. पोटाला कडबा पाहिजे. माझं पोट बी भूक भूक करतया. शिदोऱ्या असतीच म्हणा संग घरची. व्हय व्हय, मला बी भूक लागल्या, पण ही तना टपरीना हाटील का? घरचं आवडत नाही वय तुम्हांसनी? बैलांना मोकळं करीत दोंडीबाने विचारलं. आवडतं तर, पण म्या काय आणलेलं नाही. माझ्याकडं हाय नव शिदोरी. काळूबा बोलला, माझ्याकडे बी हाय 3 ताली डब्बा. बाजारला जायचं यायचं तर हमेशा फुल्ल करून घेतोया. उतरा खाली, धरा हात. नको, तालेवाराची असली तरी शेतकऱ्याचीच लेख हाय म्या. असं म्हणत सुनंदानं बैलगाडीतनं अल्लाद जंप मारली आणि त्याच टायमाला गाडी खालचं वटकण काढायला वाकलेल्या धोंडीबावरती पडली. काय डोळ्यांच्या खांचा झाल्या त्या व्हय तुझ्या? एवढा ताडमाड गडी दिसना व्हय तुला? तुम्ही चावचित हिकडा आलायसा, बाजूला व्हायला नको व्हय? बरं म्हातारबा, सॉरी. हे पोरींचं फॅड, चुकी करायची आणि विंग्रजी फकी फेकायची. ओ काळूबा, तुम्ही काय तोंड बघतायसा तिचं? जरा गादी काढा की गाडीतली, अंतरा इकडं झाडाखाली, आरामानं बसायला तरी होईल. काळूबानं हातातली थैली सुनंदाकडे दिली. थैली पकडून थोडं बाजूला होऊन सलवार कमीज वरची धूळ झटकून आळसून आळोखे पिळोखे देत असताना सुनंदाला वाटून गेलं. म्हातारबा आपल्याकडं भलत्या नजरेनं बघत होता का? नाही, तो तर कडबा काढतोया. उगा आपण बी शक घेतोया म्हाताऱ्या कोताऱ्यावरती. ती झाडाकडं सरकली. दोंडीबानं बैलांपुढं कडबा पसरून टाकला. निश्चिंतीनं हुंद्या गड्या हो, असं म्हणत बैलांच्या पाठीवरचं मायेनं हात फिरवला. मानाच्या पोळ्या गोंजारल्या. तवर काळूबानं गादी काढून चिचच्या डेरेदार गारगार सावलीत अंथरली. हातानं गादीवरची धूळ झटकली. सुनंदा हाशहुश करीत ओढणीनं घांबीम पुसत झाडाला पाठ लावून गादीवर बसली. तंगड्या लांब केल्या. तिला हसू बी येत होता आणि राग बी. कुठनं ह्या काळुंबाला बोललो आणि झमेल्यात पडलो.
तिकडं पाहुणे रावळे आले बी असतील नव. आता कवा पोचायचं आपण. मायबाप रागराग करते आली नि पाहुणे रुसते आली. नाही म्हणलं तरी वरपक्ष वरचढ असतो या. कोण असल त्यो, कसा असल त्यो. सुनंदा डोळं हलकच मिटून लाजली. काळूबा म्हणला, ओ खाऊन पिऊन घ्या आधी आणि मग घ्या समाधी. वाढलं या बघा. सुनंदानं डोळं उघडले. पाहिलं ताटबीट नव्हती, तरी 3 मोठाले डबे, त्यांच्या झाकणींचा ताटल्यासारखा वापर केला होता काळूबानं. धोंडीबाकडं जर्मनच्या 2 पसरट ताटल्या होत्या. डब्यात वरण भात, वांग बटाट्याची भाजी, कांदा, लिंबू. धोंडीबाच्या शिदोरीत जुंधळ्याची भाकरी, मिरचीचा ठेचा, लोणचं, पापडाचे तुकडे, मीठपुडी. काळूबाबाकडं पाण्याची एकच बाटली. सुनंदाला बरं वाटलं खरं. ह्यो काळूबा धोंडीबा बरे निर्मळ मनाचे भेटलेत. सुनंदानं देवी काळूबाईकडे आभार मानले आणि जेवणावरती आडवा हात मारला. त्या दोघांनी तर मचमच करीत चवीनं ताव मारला. तिघांचं खाऊन होतंय तो काळूबानं पिशवीतनं बॉक्स काढला. काय र ते? धोंडीबानं विचारलं. लाडू पेढा आहे ती. दोस्तानं सांगितलं होतं तालुक्यासनं आणायला. घ्या तिखट मिरचीवरती उतारा, तोंड गोड करूया. ल्याका, धोंडीबा म्हणला. राहू दे पॅक बंद, दोस्ताला नकोया वय तुझ्या. त्यात काय एवढं, घेईन पुन्हा दुसरा कुठं बी. खरंच नको काळूबा, सुनंदा म्हणली. ज्याचं त्याला भेटलेलं बरं. घ्या म्हणतोयात. लाडू पेढना मिळता जिन्नस हाय वय, घ्या. तिखट ठेच्यानं जरा तोंड भाजायला होतं म्हणताना सुनंदानं लाडू उचलला, तुकडा मोडला, तोंडात टाकला. आहा हा हा हा. ताज्या ताज्या बुंदीचा नरम गोड गोड लाडू. जिभचा तिखटा कमी व्हायला लागला. अख्खा लाडू खाऊन झाल्यावर तिनं जवळची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली. घटा घटा पाणी ढोसलं. मस्त वाटलं. आणि पाहिलं तर पाणी संपलेलं. तिला आपल्या हावरेपणाचा राग आला. तोंड कसनूस केलं. ध्यानातच आलं नाही बघा. पाणी उलीस उरलं तुम्हा दोघांना आता. काळूबानं बाटली उचलली, उठला. हसून द्या तिकडं मोठ चालू दिसत्या, मी आणतो भरून. सुनंदा म्हणली, तुम्ही जेवा, मी आणते भरून. नको, तुमचं हुंद्या निश्चिंतीनं बरं धोंडीबा. आणि काळूबा वावरातल्या ढेकळातनं लांबवरच्या आडाकडं निघाला. आपलं खाऊन झालं तसं धोंडीबानं उष्ट्या ताटल्या उचलल्या. झडदिशी सुनंदानं त्याच्या हातानं घेतल्या. राहून द्या बरं तुम्ही, मी आहे की बाय माणूस आवरायला. इकडं बसा आरामात. सुनंदानं पट्टापट आवरायला घेतलं. उरलं सुरलं एका डब्यात ठेवलं, झाकण लावलं. उरलेले लाडू पेढे बॉक्समध्ये नीट रचून बॉक्स पॅक केला. उष्टमाष्ट झाडाच्या मागे हलक्याने टाकलं. ताटल्या डबे हातानंच पुसून पासून साफसूफ करून बाजूला ठेवलं. गादी झटकली तसं हसून धोंडीबानं तारीफ केली. घरचं वळण चांगलं आहे तुझं. घरचं दारचं, तुला र काय करायचंय चोमड्या बाबा, असं सुनंदा मनाशीच म्हणली. मग तिचं तिलाच थोडकं लागून राहिलं मनाला. डबे काळूबाच्या पिशवीत ठेवावे का त्यानं पाणी आणल्यावरती धुवून टाकावे याचा विचार करत आळसावत पाय लांब करून उगा इकडं तिकडं बघत ती आरामात बसली. धोंडीबानं बी पाय ताणले, जांभई दिल्या आणि सभागती विचारलं. बरदाना दांडगा आहे व्हय तुझ्या घरचा? हा 2 भाऊ भाऊजया, एक नणंद हाय. समद चुलत्या मावशे गावातच राहत्या ती. नणंदेचं लगीन राहिलंय अजून. का म्हणून? डाकलशीत हाय, शिकतीया, 9वीत हाय, हुशार हाय. पर मला बी अजून खरं लय शिकायचं हाय. हाय लय म्हणजे कुठवर म्हणायचं, बालिस्टर म्हणतासा तिथवर? सुनंदा त्याच्या अडाणीपणाला हसली. आत्ता कालिजाचं 2 साल पास झाले, त्या अनेक 2 साल, मग अनेक हायफाय कोर्स बिर्स असतोया. पर लगीन झाल्यावर तसलं काय जमतंय व्हय पुरीच्या जातीला? न जमायला काय झालं? म्या मायबापाले शाप सांगितलं या. पुढं पाहिजे तेवढं शिकू द्यायला नवऱ्यांना अनाकानी करायची नाही. कबूल असल तर म्या रुकार देणार, नाहीतर फुटायचं त्यानं. असं चालत नसतं या बया. समज एक टाइम नवरा व्हय म्हणल, पण सासू सासरे नाही म्हणलं तर काय करशील र? सोयरिकीच्या टायमाला समद कबूल करून घेणार हाय. नाही म्हणले तर गेले उडत सासू सासरे बी.
करायचं काय असतंय एवढं शिकून शान, उलट त्याचं घरदार सांभाळावं, राबावं, रांधावं, खावं प्यावं, सुखानं संसार करावा नीटनीटका. आणि आधी मधीच नवऱ्याचं काय दुखलं खुपलं खपला बित बाई माणसानं काय करावं? हा, म्हणजे तसं नव्हं, पण दवा दारूत पैका जातोया, पीक पाणीचा भरवसा नसतोया, पैशाला तर 17 फाट. घरती एकतरी बाई नोकरीत असलेलीच बरी, कुणापुढं हात पसराया नको. हा, हे बरं हाय तुझं नाही. चाकरी करायच्या नावानं नवऱ्यासंग वायली राहणार आहेस तू. त्याच गावात नोकरी भेटली तर वायली व कशी राहणार. पण एक जागी राहू बी नाही समद्या गोतावळ्यानं, उग गोमकाला हुतूया. लगीन झाल्या झाल्या नव्या नवतीची हाऊसमौज राहते का नाही. जशा जुन्या पिढीच्या हौसा मौजा झाल्याच नाहीता म्हण की. हा, अशा कशा ग तुम्ही आजकालच्या पोरी. जुनं पुरानं पुरात वाहून गेले म्हातारबा. आजकाल तर भाऊजया नणंदा दीर जेडबी टीव्हीतल्या वाल्यांनी कलागती लावता. उगा आपलं मन मारून 4 बेताडात कुंडून जगावं कशाला. तवाच तर कमावती व्हायचंय मला, आणि कमावतीच्या पैशाचा दाब बी राहतोया. समद तुझ्या मनचं मांड हाय ती. पोरग्याची बाजू हमेशा वरचढ असत्या, गावाची रीतभात बी असत्या. गाव नाव ठेवतया मग, ठिवल ठिवल आणि गप्प बसल. ते तर लय लांबचं झालं. पहिलं छूट हंडावर हुंडा लागल तवा सुईरीक जमल बघ. हुडूत, हुंडा कोण देत हिथं? कायदा कानून बी हाय की तसा. सासऱ्याच्या पैक्यावर जावयानं सापावाने फणा मारू नये, नवऱ्यानं कर्तुक दावावं. खरं का नाही? मग तर तुझी सुईरीक जमायची नाही कधी बी. जनरीत पहा लागती या. हिथं उग तोंड वर करून करून बोलतीयास. हा, एक बरी खरं, तुझं रूप असंच हाय का माझ्यासारख्या बी लाखभर रुपया वाहून टाकल तुझ्यावरती. अव म्हातारबा, तुम्ही अजूनही नवजग पाहिल्यालं नाहीसा. मला कुणाचं भ्यान हाय. धाडधाड बोलणार, रुजवात करून घेणार. हा, खू लागले तुला. माझं आहे का ग? स्थळ चांगलं असेल तर दमानं घे बाई. मग तू आणि तुझा नवरा आस्ते आस्ते काय करायचंय ते करा की तकडं. आणि घराचं महाभारत करा, ते नाही जमायचं आपणाला. काळूबा येतोया वाटतं. काळूबाच्या हाती पाण्याची बाटली होती. दोंडीबा कावला. काय हिर खानायला गेलता का मूठ चालवायला र? मोठकऱ्या संग जरा बसलो होतो, जरा सुखदुःखाचं बोलत. घ्या पाणी प्या. त्यानं सुनंदाकडं बाटली दिली. तिनं धोंडीबाकडं देत म्हटलं, तुम्ही प्या पहिलं. धोंडीबानं घुटघुट पाणी घशात वतलं. चूळ भरत खाकरा काढला. तोंड पुसून बाटली सुनंदाकडं दिली. सुनंदानं पाणी गटागटा ढोसलं. बाटली काळूबाकडं दिली. तो म्हणला, म्या मोठं पिलो. मग म्या डबे ताटल्या धुवून टाकू का? नको नको, पुढं वाटचाल हाय अजून, पाणी लागतंयाच. तेवढ्यात सुनंदाला आठवलं. ती हसून म्हणली, पर माझ्या तोंडाला कवा धरणं पाणी सुटलंय चिचा बघून बघून. चढावर आणि द्या बचकभर चिंचा काढून मला. झाडावर चढता चढता काळूबा हसून बोलला, सोयरिकीचा पत्ता न्हाय, लगीन न्हाय, बरं डवाळं लागतं त्या आंबट चिंबट खायचं. सुनंदा पडदिशी लाजली, मग हसली. माणसं बी आंबट चिंबट खाता, त्यांना डवाळं लागतं म्हणतासा व्हय? मघा नाही का तुम्ही बी ता आंबट चिंबट बोरं खाल्ल्या ती? धोंडीबा म्हणला, अर ही शिकेल पोर हाय बाबा, तडतड जबाब देते, उगा उचकटू नगस आटीपाटीप. सुनंदा बी लगबगीनं उठली, गादी गुंडाळली, गाडीत ठेवली, वर चढली, नीट हंतरली, वापस खाली उतरली. 3 ताली डबा, पाण्याची बाटली, काळूबाची थैली, तिची सॅक गाडी कडला ठेवली. तेवढ्या झाडाची फांटी गदा गदा हलवून चिंचा पाडत काळूबा म्हणला, घ्या, बिनडावायाच्या पाहिजे तेवढा चिंचा घ्या. सुनंदानं शाळकरी पोरीगत ओढणी पसरली नि पटापटा चिंचा झेलल्या. ओढणी जडावली तशी म्हणली, ओ बस बस, उतरा खाली. काळूबा खाली उतरू लागला. धोंडीबानं बैलांपुढचा उरला सुरला कडबा गोळा करून गादी खाली सारला. बैलांना जुंपलं, चाकांना वंगण घातलं. सुनंदानं ओढणीतल्या 2-4 चिंचा मटकावून बाकीच्या सॅक्स मध्ये टाकल्या. ओढणी झटकली. पडदिशी गाडीत बसली. काळूबा गाडीत चढला. धोंडीबानं वाकळ पांघरली. बैलांना हलक्यानं पुरानं टोचलं. शेपटीला हात घातलं. बैलबी पाय उचलायला लागले. ऊन वसरलं होतं. गार गार सांज वारा सुनंदावरती मायेचं पाखर घालत होता. बैलगाडी तिला जणू अल्लादच झुलवत होती. तिला बसल्या जागीच डुलकी आली. डोळं मिटमिट करायला लागलं.
मधीच ती कलंडल्यागत झाली तसं काळूबा हसून म्हणला, अशानं बैलगाडीतनं खाली पडाल तुम्ही, असं इकडं पडा, म्या बसतो पुढं धुऱ्यावरती. सुनंदा नको नको म्हणे तो काळूबा धोंडीबा जवळ जाऊन बसला बी. सुनंदानं त्यांच्या पाठीकडं डोकं केलं, टक्क्या डोक्याखाली घातला, पाय ताणलं. तिला झोप लागून गेली. खरंच गाढ झोपली ती. आणि झोपल्या झोपल्या सपनात तिला सोयरिकीसाठी आलेला गोरा गोमटा राजबिंडा तगडा तुगडा तरणा बाणगडी दिसायला लागला. त्याच्याकडं ती चोरून चोरून बघत होती. खू खू हसत होती. मग माय संग बोलत त्याला नावाजू लागली. आपसुकच लाजू लागली, त्याच्यासाठी सजू लागली. सांजपरी बैलगाडीनं सामनगावची वेस गाठली. काळूबानं बाटलीतलं पाणी तळहातावरती घेऊन सुनंदाच्या तोंडावर शिपकारलं. तसं सुनंदा टक्कन जागी झाली. पाहिलं, सामनगाव आलं व्हय. पटकन उठून सुनंदानं डोळं चोळलं. कपडे झटकले. ओढणी खांद्यासरशी केली. सॅक गळ्यात अडकावली. गाडीत 2 गल्ल्या पुढं आल्यावर म्हणली, भास भास हितच रुकवा. धोंडीबानं गाडी रुकवली. पडदिशी गाडीतनं खाली उतरून सुनंदा बोलून गेली, थँक्यू काळूबा धोंडूबा. राग धरू नका बरं. वळख पाळख ठेवा गरीबाची. तुम्हीच वळख पाळख राहून द्या, नाहीतर लगीन झाल्या झाल्या जाल बोलून आमासनी. नाही भुलायची. आदनं मधनं कुठेतरी गाठ पडलच किंवा आपली. सुनंदानं दोन्ही हात जोडून नमस्कार केल्यासारखं केलं नि सामनेवाल्या आडगल्लीत खारेगत पळाली बी. काळूबा हसला. सोयरिकीची घाई झाल्या तिला. चपल्या द्यायला इसरली बी. दोंडीबानं गाडी पुढं काढली. सुनंदाचा पाय उंबऱ्यात पडतोय तो तिची माय हसून बोलली, थांब थांब, सांज करून आल्या. कुणाची नजर लागली असल. मीठ मोहऱ्या उतरून चुलानात टाकू दे. मीठ मोहऱ्या उतरून घेतल्यावर घरात जाता जाता सुनंदानं लाजून विचारलं, सोयरिकीचं पाहुणं नाही तवय आलं तर अजून. येणार म्हणल्या ती. तवर तू चटचटावर. अवतार बघ तुझा कसा झालाय पोरे. आंघोळ कर पहिलं. चांगलीशी साडी नेस मस्त पैकी. माझं 4 डाग घाल. सोन्यावानी लेक माझी पसंत पडायला पाहिजे नव. पण आहे, मला बी तर पोरगा पसंत पडायला पाहिजे नव. आणि बरं का, मला पुढं लय ग शिकायचंय. नोकरी बी करायचीय. जमलंच तर बिनहुंड्यानं जमवायचं ह्य. कानावरती घातलं का तिकडं का नुसतं आपणच वय वय म्हणायचं. समद नवऱ्या मुलाच्या कानावरती घातलंय तुझ्या बापानं. वाटलं तर तू बी रुजवात कर. दोन्हीकडनं पसंती झाल्यावर. काय ते खुलं खुलं बोल. तुझं नाणं पारखून पारखून घे. मग तर होईल नव तुझ्या मनाजोगत. सुनंदाला हायसं वाटलं. आपण उशिरा आलोय तरी मायनं कानाड केलं. काय बी विचारलं नाही याचं तिला बरंच वाटलं. आपण तरी उगा सांगात कशाला बसा. सुनंदानं नाणीचा ताबा घेतला. नाणीतनं बाहेर आल्या आल्या सुनंदाला मस्त वाटलं. जणू तिनं कातच टाकली होती. मायनं दिलेली नवी कोरी रेशमी साडी नेसता नेसता तिनं विचारलं, आई, बाबा, दादा, वहिनी ग समद कुठं गेल्या ती. तेच नवऱ्या मुलाला आणायला गेल्या ती. मानपान राखावा लागतो पोरी. तुझा काय तुझा मेकअप बिकअप आटिप जा. मेकअप करता करता तिचं मन तिला इशारा देतच होतं. का मायबापावरती भरवसा ठेवायचा नाही. आपण शिकेल सवरेल आहोत. नवऱ्या मुलाला शापशाप पुढचं समद विचारलंच पाहिजे. उगा मागणं सासरची छळणूक नको. दिसायला कसा असेल तो देखणा, नाहीतर असायचा हेकणा चाकणा. बागबुक होतंय खरं. आले आले आलं तर वाटतं पाहुणं रावळ. सुनंदा मेकअप आटपते तोवर तिची माय तिथं आली. वय नंदे, पोरी तू पसंत आहे बरं पोरग्याला. हा, अजून त्यानं मला पाहिलं नाही काय नाही. आणि कसं ग, कसं न काय, वसरीवरनं नेटकाच तर निरोप धाडलाय त्यानं. पर आहे आटीपाटीप जल्दीनं. सुनंदानं नाक उडवलं. नाकावर राग बी आला. साडी नेसून आईन्यात बघून तिनं असतेच दारा आडनं वसरीकडं नजर फेकली. आणि संतापच आला मायबापाचा. वसरीवर तर तो काळूबा बसला होता, आतल्या गाठीचा. तरीच तो संग आला आणि गुलुगुलू करत राहिलाय वय. त्या संतापातच ती दुसऱ्या खोलीकडे जाया लागली तर कुणीतरी नाणीत घुसताना दिसलं. तिला चढदिशी वाटलं की वाकून घुसला तो म्हातारबाच होता की काय. नाणीत हातपाय धुवायला घुसलाय वय. हा, म्हणजे तो काळूबा आणि तो दोंडेबा बापले खाय ती. डोळ्यात पाणी आलं तिच्या. दबक्या आवाजात ती मायला म्हणली, तुम्ही तर माझा खेळखंडोबाच मांडलायसा. कुठनं तो काळाढूस शोधलास. येडाबाया माझी. आम्ही असं करू वय नंदे.
तो तर नवरदेवाचा मैतर हाय. आपण नवरदेवाला कापडं द्यायची ती शकुनाची. ही धर, तूच द्या आणि डोळं भरून बघून बी घे त्याला एकदाच. बाकी तुझ्या मनाजोगत होतं या पुरी. तुला शिकू देणार, नोकरीची हौस भागिवणार, राजा राणीवाणी तालुक्यात राहणार, सासू सासरा गोतावळा रानशिवारात राहणार. हुंडा बी नकोय म्हणलाय. जा जा, नाणीत घुसलाय बघ तुझा नवरा. सुनंदाचा थैथयाट झाला. मायबापानंच पैसे घेऊन म्हाताऱ्याच्या पदरात घातलं या. हा, तो म्हणला होता का लाखभर रुपये मोजून तर म्या बी तुझ्या संगट पाठ लावीन. म्या बरा असंही प्रीत होऊन देईन. अरे पैसवाला असला तर तुझ्या घरचा, त्याच्या थोबाडावरती ही कापडं फिकूनच ठणकते का नाही बघा. काहीच्या काही संतापून सुनंदा न्हाणीकडे आली. न्हाणीचं दार अर्धवट लोटलं होतं. तिनं लाथेनच दार धाडकन ढकललं आणि कापड फेकून संतापून तावातावानं बोलणार तोच तिची जीभ टाळूला चिकाटलीच. डोळं फडफडलं, तोंडचा मिटता मिटना. तिथं तर गोरा गोमटा तरुण ताठा रांगडा गडी तिच्याकडच पाहत हसत होता. तिच्या सपनात ह्योच तर आलता. अक्षी हिरोवानी रुपडं हाय ह्याचं. सुनंदा भलतीच गडबडली. त्याची नजर टाळून हळूच म्हणली, ते म्हातारबा कुठं गेलं? तुम्हासने घाबरून दडलं या. घाबरलं? म्या काय वागीन आहे वय? पण तुम्ही कोण म्हणायचं? म्हातारबा कुठं आहे ती? ह्यो काय गंगाळात? सुनंदानं गंगाळात पाहिलं. हा, तिथं धोतर बंडी, त्यावरी मुंडास, मुंडाशावरती जाडजूड चष्मा आणि आणि त्या भरघोस पांढऱ्या धोप मिशा. मिशीतल्या मिशीत हसत तो म्हणला, कपडे म्हणजे म्हणजे तुम्हीच ते गाडीवान. घुसलं म्हणायचं तुझ्या टकुऱ्यात. सुनंदा एकदम लाजली. तिने एका हातानं डोळं झाकलं आपलं. त्यानं हलक्यानं तिचा हात धरला. सुनंदा अनिकच लाजली, शहारली. तिचं अंगांग फुलल्यागत झालं. कसं बस विचारलं, हवं ह्यो आडतिडा कशापायी केलायसा म्हणायचं. म्हणलं शेरगावात पोरपुरी लग्नाच्या पहिलंच भेटत्या ती, बोलत्या ती, समजून घेत्या तिने, पटलं तर रुकार देत्या ती. वाटलं आपण बी तसंच काहीतरी करावं. जमून गेलं बी आणि तेच बेस झालं का नाही म्हणायचं. तुझ्या मनाचं कळलं. आता माझं सांगतो. तालुक्यास आमची पिढी हाय, बारकासा बंगला बी हाय. बाकी शेती बागायती बारदाना मायबाप भाऊ भाऊजय वावरात राहूनच बघत्या ती. ज्या वावरातनं म्या बैलगाडी आणली तुझ्यासाठी ते 10 एकराचं वावर आमचंच बरं का. आणि घरच्या समद्यासने तुला कालेजात जाता येता पाहिलं या. सुनंदानं हलकच विचारलं, आणि तुम्ही? म्या तर लयदा पाहायचो. सुनंदाला कुठंतरी गफलत झाल्या वाटलं. अचंब्यानं विचारलं, पर काय हो, म्या तिथंच यष्टीतनं उतरणार, मोहर पाय पाय येणार हे तुम्हाला व कसं ठावं पडलं? बेतच तसा बेतला होता नवा आम्ही, अक्षिनामी. कंडक्टराला शंभराची पत्ती टेकवली आणि ड्रायव्हराला दम दिला. आमच्या 2 सीटा बिगर तिकटी सांगून खाली उतरवायच्याच, नाहीतर यष्टीच पंक्चर करून टाकू. हा, तुम्ही दोघं उतरल्या ड्रायव्हरनं यष्टी भिन्नाट हाणली का नाही सांगा. सुनंदाला खू हसू येऊ लागलं. वय, लय चाप्टर बाजी केली सा, तरी बी म्हातारं ढोंग कशा पायी. घ्या, म्हातारं कोतारं समजूनच तू खुल्लं बोललीस नव. तवाच म्हणलं हीच माझी बाईल, नाहीतर कुवारा राहील. आणि तो काळूबा माझा खरा दोस्त बरं का. हे चपल्या वहिनीसाठी म्हणला तर त्याची वहिनी तूच की ग. लाडू पेढ बी तुझ्यासाठीच. सोयरीक जमत्या म्हणल्यावर तिथंच तोंड गोड केलान काय. आता कपडे दे की ग. सुनंदानं कपडे देण्यासाठी हात पुढं केला तसं त्याने तिला जवळ घेतलं. सुनंदाच्या अंगावरती काटं फुललं. दोघं बी एकटक नजरेनं बघत होते. तेवढ्यात नानीकडे येत सुनंदाचे मायबाप हसून म्हणले, व्हय नंदे, झाली का तुझी पसंती बाई? मनाजोगता नवरा भेटला नव. सुनंदानं लाज लाजून दोन्ही हातानं डोळं झाकून केलं. मोठ्यानं हसून तिची माय म्हणली, मग जावय बापू, शकुनाची कापडं घाला आणि या लवकरी वसरीवर, रुपया नारळ उरकून टाकू. मायबाप वळलं तसं सुनंदा पडदिशी सटकायला गेली तर त्यानं हात लांब फडदिशी न्हाणीचं दार लावलं आणि सुनंदा आपसुकच त्याच्या तावडीत आली. लटके ती त्याच्या पकडीतनं सुटते म्हणताना आपोआप त्याला बिलगून राहिली. त्यानं मस्करीनं तिचं गाल कुस्करत म्हटलं, बैलगाडीत गुलुगुलू आणि इथं न्हाणीत लग्नाच्या पहिलंच इलू. सुनंदानं लाजून चुरमुर होत त्याच्या मिठीत घुसळून घेतलं. मान वर करून जीभ लावून एडावलं.
मग तर त्याचं बी भान हरपलं आणि दोघांची 7 जन्माची जुळवलेली गाठ पक्की करायलासाठी त्यानं आपल्या पिळदार हातांनी तिच्या भोवतीची मिठीची गाठ आणिकच आहाहाहा